शरद पवार यांनी उदय सामंत यांच्या दावोस दौऱ्यावरून टीका केलेली आहे। दावोसला महाराष्ट्राची गुंतवणूक वाढवण्यासाठी गेले होते की लोक फोडायला गेले होते, अशा शब्दात शरद पवारांनी टीका केली आहे। उदय सामंत यांनी 2 दिवसांपूर्वी राजकीय भूकंप होणार असं वक्तव्य केलं होतं। ठाकरेंच्या शिवसेनेचे 4 आमदार, 3 खासदार, 10 माजी आमदार आणि काँग्रेसचे 5 आमदार लवकरच शिवसेनेमध्ये प्रवेश करतील असा दावा मंत्री उदय सामंत यांच्याकडून करण्यात आला होता। त्यावरून आता शरद पवार यांनी टीका केली आहे। युबीटीच्या 4 आमदारांनी, काँग्रेसच्या 5 आमदारांनी आणि युबीटीच्या 3 खासदारांनी मागच्या 15 दिवसांमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेतलेली आहे। याचा रेकॉर्ड देखील आहे। जवळजवळ 10 माजी आमदार युबीटीचे हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या संपर्कात आहेत। अनेक जिल्हा प्रमुख संपर्कात आहेत। काँग्रेसचे देखील अनेक जिल्हाध्यक्ष, अनेक माजी खासदार, माजी आमदार संपर्कात आहेत आणि येत्या 3 महिन्यात हे सगळे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये काम करायला सुरुवात करणार आहेत। दावोसबद्दल मी पाहिलं म्हणजे भाजली गुंतवणूक करण्यासाठी ते दावोसला गेले होते का लोक होण्यासाठी गेले होते हे मला माहीत नाही, पण त्यांनी दावोसमधून जी काही विधानं केली ती मुख्य माणसांच्या दावोससाठी जो उद्देश होता त्याच्याशी सुसंगत नव्हती। यावर संजय राऊत काय म्हणालेत पाहूयात। उदय सामंतांना माझं आव्हान आहे की ते तुम्ही प्रवेश वगैरे दिलात बरं का, की आम्ही टीव्हीवर पाहू आणि मग आम्ही रिॲक्शन देऊ। तुमचे सांभाळा आधी आणि तुम्ही स्वतःला सांभाळा, मला तोंड उघडायला लावू नका। माझ्याकडे सगळी माहिती आहे कोण जात आहेत आणि कोण राहत आहेत ते। माझ्याकडे जी माहिती आहे ती कदाचित त्यांच्याकडेही नसेल। तेव्हा आमचे काय जात आहेत येत आहेत आहे ना, आमचा सगळा गाळ गेलेला आहे। जे राहिले आहेत ते राहणारच आहे। जाणार कोण? ज्यांनी आमच्या पक्षाशी बेईमानी केली ते कोणाचेच नाही, ते जातील तिकडून। आता आमचे कोणी जाणार नाहीत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।